आणि पुणे शहर हे अनेक क्रांतिकारकांचं हे शहर आहे. काहींचा जन्म इथं झाला, काहींचं कार्यकाळ इथे होता, तर काहींचा मृत्यू इथे होता. बघा 1818ला पेशवाई बुडाली. 10 वर्षात पहिलं जे स्वातंत्र्याचं आंदोलन झालं ते उमाजी नाईकांचं आहे. ओके. हे पुरंदरच्या पायथ्याशी बिवडी गावात राहणार आहे आणि त्यांनी हा पुणे जिल्ह्यामध्ये रामोशी समाजाला एकत्र केलं, त्यांच्याकडून उठाव घडवून आणला आणि फार मोठं काम केलं. अर्थात दुर्दैवाने त्यानंतर पकडण्यात आलं आणि 1832ला त्यांना फाशी दिली. आणि इंग्रज एवढे दुष्ट होते की त्यांनी उमाजी नाईकांचा मृतदेह एका पिंपळाच्या झाडावरती टांगून ठेवला 3 दिवस, की आमच्याविरुद्ध बंड केला तर अशी अवस्था होईल. ओके. आणि ते झाड आजही आहे. पुण्याच्या मामलेदार कचेरीमध्ये ते पिंपळाचा वृक्ष आहे. मी तर असं म्हणतो की आळंदीला जो सुवर्ण पिंपळ आहे तो भक्तीचा आहे आणि पुण्यातला सुवर्ण पिंपळ हा क्रांतीचा आहे. इतकं तो विलक्षण आहे. या उमाजी नाईकांचं चरित्र एका इंग्रजांनी लिहिलं, ज्यांनी त्याला पकडलं. त्याचं नाव तो मॉकिंटॉश. आणि तो इतका प्रभावित झाला की तो म्हणला हा उमाजी नाईक जर का यशस्वी झाला असता तर भारताला दुसरे छत्रपती शिवाजी महाराज मिळाले असते. असं शत्रूंनी कौतुक करावं असं आहे. नंतरच्या काळामध्ये 1857चं स्वातंत्र्य समर झालं. त्यामध्ये नेतृत्व करणारे नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे हे जरी उत्तरेत लढले तरी होते मूळचे मराठीच होते. पुण्यामध्ये गंमत सांगतो तुम्हाला, तुळशीबाग, विश्रामबाग वाडा ही जी ठिकाणं आहेत तिथे पोस्टर लावलं होतं 1857ला. जसं हॉटेलमध्ये मेनू कार्ड असतं ना, इथे पदार्थ असतो समोर दर असतो, तसं इंग्रज अधिकाऱ्याचं मुंडकं आणलं तर नानासाहेब तुम्हाला बक्षीस देतील आणि कुणाचं मुंडकं आणलं तर किती बक्षीस असं त्या पत्रकात दरपत्रक होतं एक प्रकारे. अशी पत्रकं लावली होती. आणि त्यावेळेला सखाराम तुळसाजी पानबंद नावाच्या एका वीराला फाशी देण्यात आली ही पत्रकं लावण्याबद्दल. 1857ला जी अपयश आलं त्यामुळे सगळ्या भारतात एक दारुण शांतता पसरली की एवढं आपण बंड केलं, उठाव केला, पण इंग्रजांना नाही घालवू शकलो. या निराशेच्या अंधारातून बाहेर कुणी काढलं, तेही पुण्यामधनंच वासुदेव बळवंत फडके. ते मूळचे कोकणातले होते, पण ते सदाशिव पेठेमध्ये नरसिंहाच्या मंदिरात राहत होते आणि त्यांनी ठरवलं की आपण ते स्वातंत्र्याचा संग्राम करायचा आणि त्यांनी प्रचंड मोठं काम केलं. दुर्दैवाने त्यांनाही पकडण्यात आलं आणि पुण्यात जो संगम आहे ज्याला म्हणतो तिथे त्यांच्यावरती खटला चालला आणि मग त्यांना तिथे अशी शिक्षा दिली की भारतापासून लांब एडनच्या कारागृहात तिथे त्यांना ठेवलं आणि दुर्दैवाने त्यांचा तिथे मृत्यू झाला. पण भारतामध्ये प्रजासत्ताक हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला असेल ना तो वासुदेव बळवंतांनी. तिथे प्रजेची सत्ता निर्माण करायची एवढी दूरदृष्टी त्यांची होती. त्यांचा मृत्यू झाला. इंग्रजांना वाटलं की आता कोणी क्रांतिकारक करणार नाही. इंग्रज वेडे होते कारण तिकडे वासुदेव बळवंत मरण पावले आणि पुण्याच्या सदाशिव पेठेवर नागनाथ पारावरती 3 मुलं होती. ती म्हणली त्यांचं काम आम्ही पूर्ण करू. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे 3 चापेकर बंधू. आणि त्यांनी पराक्रम केला. ते व्यायाम करायचे. सदाशिव पेठेपासून पळत पळत सिंहगडच्या पायथ्याला जाऊन यायचं किंवा पळत पळत चिंचवडला जाऊन यायचं. असा व्यायाम कशासाठी? मी नुसतं शरीर सौष्ठव म्हणून नाही. उद्या जर का आम्ही पराक्रम केला आणि इंग्रजांनी आम्हाला पकडलं तर त्यांचा छळ सहन करण्याची ताकद शरीरात असली पाहिजे म्हणून व्यायाम करायचं. ही दृष्टी आहे त्यांच्याकडे. आणि आपल्याला माहिती आहे की पुण्यात प्लेग आलेला असताना रँड नावाच्या अधिकाऱ्यांनी जे अतिशय अत्याचार केले त्या पुणेकर वैतागलेले होते. एका स्त्रीनं तर शनिपारावरती डोकं फोडून आत्महत्या केली. त्यावेळेला इतकं भयंकर वातावरण होतं पुण्यामध्ये. आणि त्यावेळेला टिळकांनी प्रेरणा दिली चाफेकरांना, तुमच्यामध्ये काही पुरुषार्थ असेल तर रँड जिवंत राहणार नाही. आणि मग ती ठिणगी ती त्यांच्या मनावरती पडली आणि 22 जून 1897ला गणेश खिंडीमध्ये चाफेकरांनी रँडला मारलं. खूप मोठं व्यक्तिमत्व होतं चाफेकरांचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच घरातील 3 सख्खे भाऊ फासावर गेले. हे जगात कुठं घडलं नाही, ते इथे घडलं. बरोबर. आणि दुसरं म्हणजे ते फासावर जाताना भगवद्गीता घेऊन गेले. याचा अर्थ आम्ही कोणी अतिरेकी किंवा खुनी नाही, आम्ही दहशतवादी नाही, आमचा मार्ग रामाचा आहे, कृष्णाचा आहे हे सांगण्याचं ते प्रतीक होतं. म्हणून ते अतिशय फार मोठं काम होतं. मग त्यांच्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रेरणा घेतली. तेही पुढे फर्ग्युसनमध्ये शिकायला आले आणि पुण्यामध्ये जिथे लकडी पूल आहे तिथे सावरकरांनी 1905मध्ये विदेशी कपड्यांची होळी ही पेटवलेली होती. पुढे सावरकरांचं फार मोठं कर्तृत्व हे आपल्याला पाहायला मिळतं.
या सावरकरांपासून प्रेरणा घेणारा अजून एक क्रांतिकारक होता, त्याचं नाव वासुदेव बळवंत गोगटे. हा फर्ग्युसनचा विद्यार्थी होता. त्यावेळेला हॉटसन नावाचा अधिकारी होता. त्यांनी सोलापूरच्या 4 देशभक्तांना पुण्यामध्ये फाशी दिली. तर अतिशय राग निर्माण झाला होता त्याच्याबद्दल. तेव्हा या वासुदेव बळवंत गोगटेंनी फर्ग्युसन कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये त्याच्यावरती गोळी झाडली. आता हॉटसन मेला नाही, तो वाचला त्याच्यातून, पण त्यांनी पराक्रम मात्र वासुदेव बळवंतांनी केलेला, गोगटेंनी करून दाखवलेला होता, हे आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळतं. असाच एक क्रांतिकारक म्हणजे तळेगावचा विष्णू गणेश पिंगळे. ते 2 वर्ष पुण्यामध्ये राहायला होते आणि सावरकरांची होळी केली त्यात हा छोटा मुलगा विदेशी कपडे गोळा करायला होता. त्यांनी पुढे अमेरिकेत जाऊन गदरची स्थापना केली आणि तिथे मोठा पराक्रम केला. आपल्याला माहिती आहे की 1942ला महात्मा गांधींनी चले जाव असा आदेश दिला. ही घटना 7 ऑगस्ट 8 ऑगस्टला मुंबईला घडली. गवालिया टँक मैदानात काँग्रेसचं अधिवेशन होतं. रातोरात गांधींना अटक झाली. दुसऱ्या दिवशी पुण्यात मोर्चा निघाला. त्यात एक 16 वर्षाचा मुलगा होता, त्याचं नाव आहे नारायण दाभाडे. काँग्रेस भवनवरती इंग्रजांचा ताबा होता आणि हॅमंड नावाचा अधिकारी होता. आणि मुलं जेव्हा निघाली तेव्हा ते इंग्रज म्हणले, चालते वा, तुम्ही लहान मुलं आहात. हा मुलगा हातात तिरंगा घेऊन त्या काँग्रेस भवनवरती गेला आणि इंग्रजांचा झेंडा काढून त्याने आपला झेंडा फडकवला. त्याच्यावरती गोळीबार झाला. नारायण दाभाडे त्याच्यामध्ये मृत झाला. पण 9 ऑगस्ट 1942ला संपूर्ण भारतामध्ये पहिली आहुती जी पडली ती आपल्या पुणे शहरात पडली. तो हा 16 वर्षाचा नारायण दाभाडे. केवढं मोठं काम त्यांनी केलं.